ओके, काल आपलं डिस्कशन कुठपर्यंत आलेलं? पॉवर. ओके, ओके. Yesterday we had discussed about the characteristic of the battery. Then next point is power. Write down power. What is the symbol of power? What is the symbol of power? पटपट पटपट लिहा, नाही तर 2-3 तास संपायचं नाही बघा. पटकन, फास्ट. What is the symbol of power? काय आहे इथं सिम्बॉल पॉवरचं? W. Power generated by battery can be calculated by W is equal to V into I. W is equal to V square R. V is equal to IR. आणि एनर्जी कशी काढायची? एनर्जी is equal to V into I into T. E is equal to QV. Write down this equation. जे एक्झामला पडतंय ते मी जास्त एक्सप्लेन करते. ओके, झालं. पुढे डेन्सिटी. हा गेल्या वेळेस विचारलेला क्वेश्चन होता. ही डेफिनेशन विचारलेली. रेशिओ ऑफ पॉवर डिलिव्हर्ड बाय द सेल टू और बॅटरी टू इट्स वेट इज नोन ॲज डॅश डॅश. पॉवर डेन्सिटी लिहून घ्या. झालं. आता एनर्जी डेन्सिटी फक्त इथपर्यंत लिहायचंय, वेट पर्यंत. दुसरं काय लिहायचं नाही याच्यातलं. एनर्जी डेन्सिटी ऑफ सेल और बॅटरी इज डिस्क्राइब्ड ॲज.
डिस्क्राइब्ड ऍज हा पण वर्ड नाही लिहिला तरी चालतो. एनर्जी डेन्सिटी ऑफ सेल इज रेशो ऑफ एनर्जी आउटपुट ऑफ बॅटरी टू इट्स वेट. एनर्जी आउटपुट ऑफ बॅटरी टू इट्स वेट. किंवा मी सांगते, एनर्जी डेन्सिटी ऑफ सेल और बॅटरी इज a ratio of energy output of cell or battery to its weight. Okay. Efficiency लिहिलं नाही, काय सांगितलं मी? ओके. Energy density is a ratio of energy output of cell or battery, म्हणजे तो सेल किती एनर्जी देतो, टू इट्स वेट. बाकी काही लिहायचं नाही, काही विचारतच नाही तुम्ही, लिहिण्याचा उपयोग नाही. इफिशियन्सी हा देखील पॉइंट विचारलेला डेफिनेशन याची. इफिशियन्सी डॅश मी सांगते, राईट करा. Efficiency is a ratio of output of battery on discharge. TO2 म्हणजे divided by the input required to store it to initial state of charge. अर्थ कळते का रे? कशाचा रेशो आहे? आउटपुट टू इनपुट. देन सायकल लाईफ किंवा लाईफ सायकल लाईफ. एकदा पूर्ण बॅटरी चार्जिंग करून डिस्चार्जिंग साठी किती टाइम लागतो त्याला सायकल लाईफ असं म्हटलं जातं. राईट डाऊन, मी सांगते तेवढंच लिहायचं फक्त. सायकल लाईफ इज satisfactory performance. इथं शब्द आहे satisfactory performance. नेक्स्ट लाईन. It is measured in air or in number of charge upon discharge cycle. Charge/discharge cycle. नेक्स्ट लाईन. सेल्फ लाईफ म्हणजे एक्सपायर कधी होतं ते सेल. एक्सपायरेटरी डेट टॅबलेटची कशी असते तशी. सेल्फ लाईफ. The duration of, write down, the duration of storage under specified condition
the end at the end of which cell or battery retain ability to give good performance म्हणजे गुड परफॉर्मन्स देईपर्यंतचा जो काळ आहे त्याला सेल्फ लाईफ असं म्हटलं जातं. लास्ट, टॉलरन्स टू सर्व्हिस कंडिशन. फक्त हेडिंग असल्या त्याचं डिस्क्रिप्शन काय नाही. देन नेक्स्ट पॉइंट 8.2.1 इज ओव्हर. हा पहिला पॉइंट कंप्लीट झालेला आहे. इथपर्यंत कॅरेक्टरिस्टिक पर्यंत झालेला आहे. नेक्स्ट लिथियम बॅटरीज. नेक्स्ट पॉइंट लिथियम बॅटरीज. लिथियम बॅटरीज नंतर बघूयात आपण. तुम्हाला प्रोसेस तर समजलेली आहे, फक्त त्याची फिगर आहे सिलेबसला, कारण या प्रोसेसिंगला उशीर लागतोय. लिथियम बॅटरी साठी एक पेज सोडा, नेक्स्ट पेजला लिहा. वन साइड फक्त. नेक्स्ट हेडिंग फ्युएल सेल. ओके, हे नाही सिलेबसला, पण हे समजल्याशिवाय पुढचा पॉइंट समजणार नाही. ऑर्डिनरी फ्युएल मध्ये काय असतं, जर फ्युएलचं कंबशन व्हायचं असेल, ज्वलन व्हायचं असेल, तर फ्युएल आणि वातावरणातला ऑक्सिजन गॅस या दोघांचं कॉम्बिनेशन झाल्याशिवाय फ्युएल हा बर्न होत नाही. म्हणजे जनरल प्रोसेस मध्ये फ्युएल प्लस ऑक्सिजन दॅट गिव्स हीट एनर्जी अँड कंबशन प्रोडक्ट. जर ऑक्सिजन नसेल तर तो फ्युएल बर्न होत नाही. आपण एखादी मेणबत्ती लावलेली असेल, त्याच्यावरती ग्लास जर झाकला तर ऑक्सिजन संपला की बंद पडते आपोआप. आपण एक्सपेरिमेंट केलेले 4वी-5वीला. तसं ऑक्सिजनची गरज असते. हे ऑर्डिनरी फ्युएलचं झालं. आता आपल्याला सिलेबसला जो फ्युएल आहे तो फ्युएल कशासाठी टाकलेला आहे, तर आपण आपल्या सिलेबस मधला फ्युएल याला जर ऑक्सिजन गॅस सप्लाय केला तर तो डायरेक्ट आपल्याला त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करता येते. आपल्या सिलेबस मध्ये जो पॉइंट स्टडी करणार आहोत त्या पॉइंट मध्ये जर फ्युएलचा आणि ऑक्सिजनचा कॉन्टॅक्ट आला तर ऑक्सिडेशन प्रोडक्ट तयार होणार आहे आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आहेत. म्हणजे या चॅप्टर मध्ये फ्युएल आपण का स्टडी करणार आहोत, ऑटोमोबाईल साठी नाही, व्हेइकल्स साठी नाही, तर कशासाठी, इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी. फ्युएल स्टडी करणार आहोत. आता डेफिनेशन कडे जाऊ. फ्युएल सेल आर इलेक्ट्रोकेमिकल सेल. आपण स्टडी केलेला आहे इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणजे काय ते. काय रे इलेक्ट्रोकेमिकल सेल, कुठल्या एनर्जीचं कोणत्या एनर्जी मध्ये रूपांतर होतं, केमिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होतं. तिथे इलेक्ट्रोड वापरले जातात.
वापरले जातात की नाही? इलेक्ट्रोलाइट पण वापरलं जातं आणि ते इलेक्ट्रोड आणि इलेक्ट्रोलाइट केमिकल एनर्जीचं रूपांतर म्हणजेच केमिकल एनर्जीचं रूपांतर हे इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करत असतं. मग हा फ्युएल सेल मीन्स it is a electrochemical cell consisting of two electrode and electrolyte. One is a cathode, another one is a anode, and one electrolyte is also there, which convert chemical energy into electrical energy. बाकी काही लिहायची गरज नाही मधले शब्द. Which convert chemical energy into electrical energy. मी शब्द मधले का गाळले हे पण बरोबरच आहेत, पण आपल्याला त्याची काही आवश्यकता नाही, त्याचा स्टडी आपण करणारच नाही. बघा, fuel cell are electrochemical cell consisting of two electrode and electrolyte which convert chemical energy into electrical energy. Are you getting? समजलं का सर्वांना? आणि हे शब्दांचा पण अर्थ सांगते मी. which convert chemical energy. कशाची केमिकल एनर्जी? केमिकल रिएक्शन मधली केमिकल एनर्जी. केमिकल रिएक्शन पुन्हा दोघांमध्ये केमिकल रिएक्शन होते, फ्युएल मध्ये आणि ऑक्सिडंट मध्ये. कोणामध्ये केमिकल रिएक्शन होणार आहे? फ्युएल मध्ये आणि ऑक्सिडंट मध्ये केमिकल रिएक्शन होणार आहे. आणि या दोघांच्या केमिकल रिएक्शन मुळे ह्या केमिकल एनर्जीचं रूपांतर कशामध्ये होणार आहे? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होणार आहे. पण त्यासाठी आपण कोणतं मटेरियल वापरणार आहोत? दोन इलेक्ट्रोड पण वापरणार आहोत आणि एक इलेक्ट्रोलाइट पण वापरणार आहोत. आर यू गेटिंग? समजलं का? पण हे डेफिनेशन कळाली? देन राईट डाऊन डेफिनेशन ऑफ फ्युएल सेल. खूप सिंपल पॉइंट आहे. केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी सुद्धा लिहिलं तर डायरेक्ट चालतं डेफिनेशन मध्ये. हे मधले शब्द सुद्धा चुकीचे नाहीत, तुम्ही लिहिले तरी चालतात. ओव्हर झालं का? पुढे हे लिहा. प्रोसेस ऑफ फ्युएल सेल इज फ्युएल प्लस ऑक्सिजन, ऑक्सिडेशन प्रोडक्ट प्लस इलेक्ट्रिसिटी. झालं? ओव्हर. ही खूप जुनी पद्धत आहे. केमिकल एनर्जी, हीट वगैरे हे नाही सिलेबसला. प्रिन्सिपल ऑफ फ्युएल सेल डेफिनेशन मध्ये पार्ट आलेला आहे. फ्युएल असतं, इलेक्ट्रोड असतात, दोन इलेक्ट्रोडच्या मध्ये इलेक्ट्रोलाइट असतं, ऑक्सिडंट तयार होतं या प्रोसेस इकडून. या फ्युएलला बर्न करणारा सबस्टन्स येतो, या साइडनं एक येतो, या साइडनं एक येतो, दोन इलेक्ट्रोड मध्ये टाकलेले असतात आणि त्याच्या एकदम सेंटरला इलेक्ट्रोलाइट असतो. एक फिगर दाखवते म्हणजे आयडिया येईल तुम्हाला. सी हियर, दिस इज अ फ्युएल सेल. या फ्युएल सेल मध्ये इथे एनोड आहे, इथे कॅथोड आहे. इमॅजिन करा भिंतीवरच्या घड्याळाचं उभं सेल. एक इथे कॅथोड, एक एनोड, एक मध्ये इलेक्ट्रोलाइटची पावडर असते.
ओके. आणि या ठिकाणी इलेक्ट्रिक सप्लाय आहे, इकडून ऑक्सिडंट आलेला आहे आणि इकडून हायड्रोजन गॅस आलेला आहे. हायड्रोजन गॅस हिअर इट इज ऍक्ट ॲज ए फ्युएल. when this hydrogen come in contact with this oxygen, hydrogen come in contact with which oxygen in a specific condition, at that time electron get liberated, then movement of electron is nothing but it is a current. आपण हीट जनरेट करत नाही, आपण फ्युएल सेल मध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट करत आहोत. इथं आपल्याला जाळ बनवायचा नाही, हीट बनवायची नाही, इलेक्ट्रॉन्स क्रिएट करायचे आहेत फक्त. मग ज्यावेळेस हायड्रोजन इथं येतो त्यावेळेस बघा हायड्रोजनने इलेक्ट्रॉन लिबरेट केलेले इथं दिसत आहे तुम्हाला. हे लिबरेट झालेले इलेक्ट्रॉन वायर मधून इकडे गेलेले आहेत किंवा अशा मेटल मधून या साईडला गेलेले आहेत. हा कॅथोड असल्यामुळे तो इलेक्ट्रॉनला बोलवत असतो. तो कॅथोड, इलेक्ट्रॉन कॅथोड वरती येतात. आपण करोजन चॅप्टर मध्ये शिकलेलो आहोत. इलेक्ट्रॉन देणारा घटक कोणता आहे? Who loses the electron? Anode loses the electron. Who loses the electron? Anode loses the electron. हे बघा इथं एनोडने इलेक्ट्रॉन लूज केलेले आहेत. कुणाची मदत घेऊन? हायड्रोजनची मदत घेऊन. इलेक्ट्रॉन कोणाचे आहेत? एनोडचे आहेत का? नाही, हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन आहेत. आणि हे इलेक्ट्रॉन इकडून इकडे चाललेले आहेत. हे इलेक्ट्रॉन कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले? ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेले आहेत. ओके. दिस फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज नथिंग बट इलेक्ट्रिक करंट. तिथं प्रिन्सिपल ऑफ फ्युएल सेल मध्ये मी असं लिहिलेलं आहे. इकडे फ्युएल शब्द लिहिलेला आहे या बाजूला, त्याच्या शेजारी एनोड शब्द लिहिलेला आहे, त्याच्या शेजारी इलेक्ट्रोलाइट शब्द लिहिलेला आहे, त्याच्या शेजारी कॅथोड शब्द लिहिलेला आहे आणि इथं ऑक्सिडंट लिहिलेला आहे. फाय दिस ऑक्सिडंट इज ऑक्सिजन इज रिक्वायर्ड हिअर. प्रोसेस या इलेक्ट्रॉनला मटेरियल म्हणून आपण ऑक्सिजनचा वापर केलेला आहे इथं, कारण आपल्याला हायड्रोजनला आतमध्ये नेऊन बाजूला काढून घेऊन यायचंय, इकडे बाजूला काढून टाकायचंय. मग हा हायड्रोजन लिबरेट झालेला इलेक्ट्रॉन्स या वायर मधून जातात. हा H+ हा या इलेक्ट्रोलाइट मध्ये येतो. H+ ची साईज खूप खूप छोटी असते. छोट्या साईज मुळे ह्या सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून H+ ला फक्त आतमध्ये जाता येत असतं. H+ आतमध्ये येतात, तिकडून O- आलेले असतात. H+ O- कंबाईन होतात आणि OH- तयार होतो. आणि अजून सराउंडिंगला H+ पण असतात आणि H2O लिक्विड इथून बाहेर निघून गेलेले दिसले. तुम्हाला वाटेल तुम्ही आता तर घड्याळावरचं सेल बघा असं म्हटलं. हे घड्याळावरचं सेल नाही, उभं तसं स्ट्रक्चर साठी मी म्हटलेलं तिथं. तुम्हाला वाटेल तिथून कुठं पाणी बाहेर पडते. ही दुसरी इन बॅटरी आहे. ही अल्कलाइन फ्युएल सेल आहे. आपल्या घरी वापरतो आपण ते ड्राय सेल आहे. ते ड्राय सेल आपण 12वीला त्याचा स्टडी केलेला होता बघा. मध्ये ग्राफाईटचा रॉड वगैरे असतो त्याच्या. कन्फ्यूज होऊ नका. ओके. हा, आता हे क्लिअर झालं का रे? हे क्लिअर झालं प्रिन्सिपल? काय इथं काय होतं? H2 म्हणजे फ्युएल. त्याच्या शेजारी काय होता? एनोड. त्याच्या शेजारी काय होतं? इलेक्ट्रोलाइट. त्याच्या शेजारी काय होतं? इलेक्ट्रोड कॅथोड होता आणि त्याच्या शेजारी ऑक्सिजन तिकडून येणार होता. आता प्रिन्सिपल बघा. फ्युएल सेल कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रोड, इलेक्ट्रोलाइट, कॅटलिस्ट. कधी कधी कॅटलिस्ट पण लागतं टू फॅसिलेट. काही काही सेल मध्ये कॅटलिस्ट पण लागतात. पुढे आपण स्टडी करणार आहे तेव्हा कॅटलिस्ट पण येईल. कॅटलिस्ट टू फॅसिलेट द इलेक्ट्रोकेमिकल रेडॉक्स रिएक्शन. बेसिक अरेंजमेंट अशी आहे. राईट इट. तुम्ही किती जरी लिहिलं तुम्हाला एक्झामिनर एकच विचारणार आहे. इन फ्युएल सेल कन्वर्ट डॅश डॅश एनर्जी इंटू डॅश डॅश एनर्जी. केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. तुम्ही किती पण मटेरियल लिहा, तेच असणार आहे फक्त परीक्षेला. तेव्हा बरोबर ಬಿಸಿಲು ಬಾಳ ಅವ್ರು ಬರೋಣ ಬರ್ತಿ
झालं का? झालं? झालं का रे? झालं का? Fuel cell principle. Which component is present in the fuel cell? Electrode. First one is a fuel, then second one is electrode, then electrolyte, then again electrode, and then okay. Next, write down heading. Various type of fuel cell. Various type of fuel cell. Number various type of fuel cell. हा, ही नावं लिहून घ्या. हे का लिहून घ्यायचं? गेल्या वेळेस असा एमसीक्यू विचारलेला, AFC मीन्स, आणि हे पुढे पुढे त्याचा लॉंग फॉर्म दिलेला, त्यामुळे इथं लागतंय ते. झालं? पूर्ण लिहिलं हे? स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ नका ज्यांनो, हे लिहा, तुम्हाला 2 मार्क मिळणार आहे तिथं. हे सगळे सिलेबसला आहेत की आपल्या? नाही, हे सगळंच लिहायचंय.
झालं. झालं का? चला नेक्स्ट. फर्स्ट हेडिंग लिहा अल्कलाइन फ्युएल सेल. या प्रत्येक इलेक्ट्रोलाइट एकदा एक सेंटेन्स आहे का, या प्रत्येक सेलचं फंक्शन सर्वांचं सारखं असणार आहे, फक्त ह्या मेंबर चेंज होणार, इलेक्ट्रोलाइट चेंज होत आहे. काय बोलले मी आता? हायड्रोजन असणार आहे, ऑक्सिजन असणार आहे, कोण चेंज होणार आहे? इथं जेवढं लिहिलेलं आहे तेवढं फक्त चेंज होणार आहे. इथं काय असणार आहे? आता पहिल्या वेळेस कुठला इलेक्ट्रोलाइट असणार आहे? पोटॅशियम हायड्रॉक्साईड हा इलेक्ट्रोलाइट असणार आहे. हायड्रोजन असणारच आहे, ऑक्सिजन असणारच आहे, आणि कुठला इलेक्ट्रोलाइट असणार आहे? पोटॅशियम हायड्रॉक्साईड. इथं कुठला इलेक्ट्रोलाइट आहे रे? अल्कली म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड, माहिती आहे ना? अल्कली KOH आहे इथं. KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड, म्हणून याचं नाव अल्कलाइन फ्युएल सेल आलेलं आहे. इथं कोणता इलेक्ट्रोलाइट आहे? फॉस्फरिक ऍसिड इलेक्ट्रोलाइट आहे, म्हणून इथं नाव काय आलेलं आहे? फॉस्फरिक ऍसिड आलेलं. आता पुढे फिगर इमॅजिन झाली असेल तुम्हाला, कशी फिगर असेल ती. त्यानंतर प्रोटॉन एक्सचेंज मेम्ब्रेन. प्रोटॉन एक्सचेंज मेम्ब्रेन इथं काय काय आहे? कॅटलिस्ट लागलेला आहे प्लॅटिनमचा, आणि एक मेम्ब्रेन आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइटच्या ऐवजी मेम्ब्रेन वापरलेला आहे तिथे. आर यू गेटिंग? इलेक्ट्रोलाइटच्या ऐवजी मेम्ब्रेन वापरलेला आहे. मेम्ब्रेन काय काम करतं? इकडचं मेंबर तिकडे ट्रान्सफर, तिकडचं मेंबर इकडे ट्रान्सफर. आपण मगाशी बघितलं नाही का की मगाशी लिथियमचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला, त्यावेळेस ते लिथियमचे जे बॉल होते ते इकडून ग्राफाईटकडे पळाले होते. मध्ये एक अशी ग्रीन कलरची पट्टी होती, तिथे इलेक्ट्रोलाइट शब्द लिहिला होता. त्या इलेक्ट्रोलाइटच्या ऐवजी इथं काय पण वापरू शकतो आपण? मेम्ब्रेन पण वापरू शकतो. वॉटर चॅप्टर मध्ये पण आहे बघा आपल्याला मेम्ब्रेन, तसं मेम्ब्रेन वापरलं गेलेलं आहे. मोल्टन कार्बोनेट फ्युएल सेल. मोल्टन कार्बोनेट हा इलेक्ट्रोलाइट म्हणून वापरलेला आहे, आणि सॉलिड ऑक्साइड फ्युएल सेल इथं सिरॅमिक आयन हा किंवा सॉलिड ऑक्साइड हा इलेक्ट्रोलाइट वापरलेला आहे. आता आपल्या सिलेबसला कोण कोण आहे बघा याच्यातलं, तुम्ही नावं लिहून घेतलेली आहेत, कोण कोण आहे टेस्ट करा. AFC लिहून घेतलं आहे का? आता याचं नाव थोडंसं वेगळं असेल, PEFMS. प्रोटॉन आहे का? प्रोटॉन एक्सचेंज मेम्ब्रेन फ्युएल सेल आहे. मिथेनॉल बेस्ड फ्युएल सेल, मिथेनॉल जर इलेक्ट्रोलाइट वापरला तर. आणि या प्रत्येकाचे फक्त काय आहेत आपल्याला? ऍप्लिकेशन आहेत, फिगर आणि ऍप्लिकेशन, आणि असली तर थोडीफार माहिती. एक्झामिनर काय विचारणार? लॉंग फॉर्म विचारणार, आणि विचारलं तर ऍप्लिकेशनला जाते. दुसरं तुम्हाला ती कशी तयार करायची, काय तयार करायची, कशी इलेक्ट्रॉन कसे फ्लो होतात, काय होतात वगैरे, अजिबात ते डिटेल नाही आपल्याला. जर डिटेल असतं तर इथं लिहिलेलं असतं, एक्सप्लेन असा शब्द आला असता, इथं एक्सप्लेन शब्द नाही. आर यू गेटिंग? आता आपण फर्स्ट बघूयात. हा, अल्कलाइन फ्युएल सेल म्हणा आणि फिगर काढून घ्या. झालं, 10 मिनिटात संपेल हा चॅप्टर, संपेल 10 मिनिट. आणि तुम्ही जर पटपट फिगर नाही काढल्या तर अजून थोडा वेळ इकडे तिकडे 10 मिनिट होते.
हे नाही फिगर काढायची, ही काढ, चल ही काढायची. तुम्ही इंजिनियर लोक आहात, तुम्ही काय पण करू शकाल. ही फिगर तर काय फिगर काढू शकाल काय तर. हा पुढच्या सेमिस्टर मध्ये काढताय बघा, ग्राफिक्स सब्जेक्ट आला ना मग काय पण काढता तुम्ही. पाऊस. दुसरे खेडकर सर. हे सर ओळखता का सरांना? बघितलं की. दरवाजा बंद करा ओंकार. प्रोसेस समजली का? प्रोसेस समजली?
याच्यातली एक दोन लाईन मी लिहून देणार आहे. अल्कलाइन फ्युएल सेल, ठीक आहे. काय विचारणार नाहीत, पण ऍनोडच्या तिथून कुठं कोणता गॅस येतो, कॅथोडच्या तिथून कोणता येतो हे माहिती आहे तुम्हाला. यूज ऍप्लिकेशनला झालं. तीनच युजेस आहेत. युज्ड बाय स्पेस प्रोग्राम, फ्युएल सेल, टॅक्सी बोट, जनरेटर अँड गोल्फ कार. झालं का? युजेस लिहा. लिहिलं का? 4 तर लाईन आहेत. नेक्स्ट, प्रोटॉन एक्सचेंज मेम्ब्रेन फ्युएल सेल. इथपासून पॉवर पासून ते इथपर्यंत टेम्परेचर पर्यंत, पॉवर पासून टेम्परेचर पर्यंत लिहा. झालं. लिहा रे, कसं तरी. कोण विचारणार आहे तुम्हाला हे? इथपासून इथपर्यंत लिहा. हा, मी नोटबुक चेक करणार आहे. ठीक आहे. असाइनमेंट मध्ये अपलोड करायचं बरं का, नाहीतर ICA चे मार्क मिळणार नाही. झालं की सांगा, तुम्ही गप्पा मारत बसताय. झालं की झालं. पूर्ण नाही स्लाइड लिहायची, लिहू नका पूर्ण. फक्त पॉवर पासून टेम्परेचर पर्यंत लिहायला सांगितलंय. ही वरची फिगर काढायची. ऑक्सिजन, हायड्रोजन मध्ये फक्त नाव लिहायचं. हे फक्त नाव पाहिजे. प्रोटॉन एक्सचेंज हे महत्वाचं आहे. हे बघा, मी सांगते, आयडिया देते. इथून हायड्रोजन येणार आहे, इथं मेम्ब्रेन काढायचं. कोणतं मेम्ब्रेन? प्रोटॉन एक्सचेंज मेम्ब्रेन काढायचं.
इथून ऑक्सिजन गॅस येणार आहे आणि इथं एक कॅथोड काढायचा, दुसरीकडे एनोड काढायचा. इथं एनोड काढलेला आहे बघा, इथं हा कलरचा एनोड आहे आणि येलो कलरचा कॅथोड आहे आणि मध्ये कॅटलिस्ट वापरलेले आहेत. ही लाईन कॅटलिस्टची आहे, ही लाईन कॅटलिस्टची आहे. राईट. हे खालची लाईन काढायच्या नाहीत. हे गॅस डिफ्युजन इलेक्ट्रोड पण म्हणायचं नाही, फक्त एनोड म्हणायचं, इकडे कॅथोड म्हणायचं. पटपट फिगर काढायची आहे. और सर्वांचं झालं? ऍप्लिकेशन
पुढे मिथेनॉल. मिथेनॉल एक सिलेबस मध्ये आहे. मिथेनॉल फ्युएल सेल आहे का? राईट डाऊन. याचे ऍप्लिकेशन का? मग अशी पहिल्याचे ऍप्लिकेशन आहेत ना, ते पण याचे ऍप्लिकेशन चालत आहेत, होत आहेत. नेक्स्ट राईट डाऊन. सिलेबस मधलं हेडिंगला मिथेनॉल फ्युएल सेल. मिथेनॉल फ्युएल सेल ओके. पहिली जी फिगर आहे तशी सेम फिगर काढायची, फक्त तिथं केओएच इलेक्ट्रोलाइट होता, त्याच्याऐवजी इथं मिथेनॉल लिहायचा. ही फिगर काढा. राईट इट. काय झालं? जर तुम्हाला स्पेसिफिक असं ऍप्लिकेशन लिहायचे असतील मगाच्या सेलचे, तर तुम्ही मोबाईलवर सर्च करा आणि लिहा. असतात किती पण ऍप्लिकेशन. पहिल्या ह्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट होता, इथं इथं मेम्ब्रेन आहे आणि मिथेनॉल पण आहे त्याच्यामध्ये. फिगर काढा. हे ओके झालं. झालं. मोबाईल वरती सर्च करून लिहा ऍप्लिकेशन ऑफ मिथेनॉल फ्युएल सेल. आता किंवा मिथेनॉल फ्युएल सेल पीपीटी म्हणा, तिथे तुम्हाला ऍप्लिकेशन येतील.
लिहिले का सापडतात का ते मोबाईल वरती? ऍप्लिकेशन ऑफ मिथेनॉल फ्युएल सेल्स शोधा की. जर नाही सापडले तर इथं आहेत ते लिहा. सापडलेत का तुम्हाला? इथे आहे ते लिहा. हे ऍप्लिकेशन ऑफ मिथेनॉल फ्युएल सेल आहे. आपल्या स्लाइड मधलाच पॉइंट आहे. ही फिगर काढून झाली असेल तर याच्या खालचे हे ऍप्लिकेशन लिहा. हॅलो हॅलो. यस मॅम. पीपीटी दिसते ना? येस मॅम. ओके, लिहा हे ऍप्लिकेशन. झालं? झालं? ओके. हायड्रोजन प्रोडक्शन अँड हायड्रोजन स्टोरेज सिस्टीम असं हेडिंग लिहा. हायड्रोजन प्रोडक्शन अँड स्टोरेज सिस्टीम, लास्ट पॉइंट. हायड्रोजन प्रोडक्शन अँड हायड्रोजन स्टोरेज सिस्टीम. ओके, लक्ष द्या, खूप सोपं आहे. हायड्रोजन प्रोडक्शन पाथ रिन्युएबल एनर्जी पासून डायरेक्ट सोलार बायोमास पासून सोलार पीव्ही वापरून, विंड वापरून, जिओथर्मल वापरून, न्यूक्लिअरचा यूज करून, कोलार, ऑइल, नॅचरल गॅसेस, फॉसिल फ्युएल, देन रेडिओएक्टिव्ह वेस्ट, असे हे मटेरियल वापरून आपण हायड्रोजन प्रोडक्शन करू शकतो. तुम्हाला फक्त एक्झाम मध्ये याच्यातला कुठला तरी एक शब्द दिला असेल
आणि याच्यापासून तुम्ही हायड्रोजन तयार करू शकता का एवढं विचारलेलं असेल. फक्त इथले शब्द हायड्रोजन प्रोडक्शन आलं की ही स्लाइड ओपन करायची, इथले शब्द सापडते का बघायचं. इन डिटेल तुम्हाला रिएक्शनला गेले तर तुम्हाला 2 ते 3 तास लागतील. आर यू गेटिंग. त्यानंतर हे बघा ह्या रिएक्शन आहेत. इथं हायड्रोजन प्रोड्यूस झालेला आहे. मिथेनचा वापर करून हायड्रोजन प्रोड्यूस केलेला आहे. हायड्रोजन इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस मध्ये हायड्रोजन प्रोड्यूस केलेला आहे सियर. त्यानंतर बायोमास वापरून हायड्रोजन प्रोड्यूस केलेला आहे. लास्ट आहे हायड्रोजन स्टोरेज सिस्टीम. ही स्लाइड लिहून घ्यायची. हा काय अवघड आहे त्याच्यात, लिहा ना. जर मार्क पडणार असतील तर लिहायला काय हरकत आहे. पूर्ण फिगर काढत बसायची नाही. हे एवढं लिहिलं तरी भरपूर झालं. आणि हे इलेक्ट्रोलिसिस एक लिहावं लागतंय. वॉटरचं स्प्लिटिंग करून पण हायड्रोजन गॅस मिळवता येतो. इलेक्ट्रिसिटीचा यूज करून पण मिळवता येतो. त्या कोलला ऑइलला क्रॅकिंग करून पण मिळवता येतो. स्टीम रिफॉर्मेशनने पण तुम्हाला हायड्रोजन गॅस मिळवता येतो. ह्या मेथड आहेत, या सबस्टन्सचा यूज केलेला आहे. झालं. ओके झालं असेल. त्याच्यातलं हे महत्वाचं आहे मधलं, इलेक्ट्रिसिटीचा यूज करून, क्रॅकिंग करून, स्टीम रिफॉर्मेशन करून, वॉटरचं स्प्लिटिंग करून. ओके, ही रिएक्शन
ह्या दोन रिॲक्शन आणि ह्या दोन रिॲक्शन लिहा. हेडिंग लिहायचं प्रोडक्शन फ्रॉम मिथेन आणि हायड्रोजन फ्रॉम इलेक्ट्रोलिसिस. रिॲक्शन तुम्हाला कोणीही विचारणार नाही, फक्त हायड्रोजन गॅस कशापासून प्रोड्यूस केला जातो ते विचारलं जाईल, मिथेन पासून आणि इलेक्ट्रोलिसिसच्या प्रोसेस मधून. ही लाईन, ह्या दोन रिॲक्शन, एक्झोथर्मिक एंडोथर्मिक लिहायची आवश्यकता नाही. नंतर हायड्रोजन फ्रॉम इलेक्ट्रोलिसिस रिॲक्शन लिहायच्या बस. प्रश्न पडणार आहे हायड्रोजन कशापासून तयार केला जातो. ओके, ओव्हर झालं. झालं. लास्ट हायड्रोजन स्टोरेज सिस्टीम. नाही लिहिलं. आणि लिथियमचं एक लिहायचं राहिलं, लास्ट सिलेबस संपत आहे. मग अशी एक पेज सोडलेलं. कंटाळू ना खरे, लिहून तर घ्यायचंय तुम्हाला. अभ्यास कुठे करायचंय तर करायचंय, कोण करायला लागले काय. ठीक आहे. लास्ट पॉइंट हायड्रोजन स्टोरेज सिस्टीम. मगाची प्रोडक्शन झालं, हे स्टोरेज आहे. लिहून घ्या. त्या फिगर नाही काढायच्या, फक्त नावं लिहून घ्यायचे, बाकीचे काय दिसत आहेत ते. फिजिकल बेस्ड म्हणजे या वस्तूंमध्ये तो स्टोअर केला जातो आतमध्ये, आणि इथं मटेरियल बेस्ड म्हणजे या मटेरियल वरती स्टोअर करता येतो. झालं.
लास्ट पॉइंट. ओके, मग अशी एक पेज सोडलं होतं आपण, त्या पेजला जावा. बॅटरी म्हणजे काय? विच कन्वर्ट द केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. बॅटरी इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. लिहून घेता का? डेफिनेशन आहे तुमच्याकडे? राईट डाऊन बॅटरी. ओनली डेफिनेशन. बॅटरी मॅडम इज अ स्क्रीन चेंज ट्रान्सडक्टर. झाली ना. 1 मिनिट. हॅलो, स्क्रीन दिसते का नवी दुसरी? Yes, ma'am. ओके. लिहिली डेफिनेशन बॅटरीची? लिहिली का? बॅटरीची डेफिनेशन नाही लिहिली? बॅटरी इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. lithium battery was first proposed by scientist नाव लिहा. MS WHI TING HAM WHI TING HAM. Okay, draw this figure. ऑनलाईन मेंबर तुम्हाला फिगर दिसते का बॅटरीची? येस मॅम. हॅलो. Yes, ma'am. ओके. हा, फिगर काढा, पटकन काढा, महत्वाची आहे.
ही बॅटरी सेकंडरी बॅटरी आहे का प्रायमरी बॅटरी आहे रे? प्रायमरी मध्ये एकदा युज केलं की फेकून दिलं जातं. सेकंडरी मध्ये रियूज करता येतं. दिस इज अ टाइप ऑफ सेकंडरी बॅटरी. झाली? ऍडव्हान्टेज लिहा. ओव्हर झालं का? झालं का नाही? हा, डिसएडव्हान्टेज फक्त हेडिंग लिहा. ओनली हेडिंग. एक्सपेन्सिव्ह डेलिकेट रेग्युलेशन्स. ओके. ऍप्लिकेशन तर माहिती आहे तुम्हाला. गाड्यांमध्ये, लॅपटॉपला, तुमच्या मोबाईलमध्ये वगैरे जी काही वापरली जाते ती कोणती बॅटरी असते? लिथियम बॅटरी असते. आर यू गेटिंग? आणि मगाशी ह्याचे एक युजेस कोणती?
ठीक आहे, झालं की सगळ्याचे युजेस तर आहेत ना तुमच्याकडे? ओके. याचे युजेस वरच्या सारखे लिहा आणि हा पण यूज त्याच्यामध्ये ऍड करा. प्रोटॉन एक्सचेंज मेम्ब्रेनचा यूज ऍड करा त्याच्यामध्ये. ट्रान्सपोर्टेशन मध्ये वापरलं जातं गाड्यांमध्ये वगैरे. कशाचा रे? हे प्रोटॉन एक्सचेंज मेम्ब्रेन PM चा. हा यूज लिहून घ्या एक लास्ट आणि फिनिश. लिहिलं? PM means proton exchange. झालं? ओके. नाही तुम्ही नाही लिहून घेत. ओके. हिअर वी हॅव कवर्ड 100% सिलेबस. आणि सर्वांना एक्झाम साठी बेस्ट लक. एक्झामच्या अगोदर काय अडचण असेल सिलेबसशी रिलेटेड तर कधीही विचारायची. नॉट ऍट टाइम ऑफ एक्झाम.